नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण आलो आहोत इंदोर शहरातील सर्वात लोकप्रिय आणि खाद्यप्रेमीचं हृदय जिंकणारे ठिकाण. हो का पाहू? हां, तेच 5 वर 6 छप्पन दुकान. अच्छा, नाव ऐकताच तुमच्या मनात प्रश्न आला असेल की 56 दुकान म्हणजे नक्की काय? तर मित्रांनो, इथे ना एकाच रांगेत तब्बल 56 वेगवेगळी खाद्यपदार्थाची दुकानं आहेत आणि प्रत्येक दुकानी चव आणि खासियत ना वेगवेगळी आहे. आणि प्रत्येक दुकान तुम्हाला माझं खा असं डोळ्यांनी बोलवतंय. सुरुवात होते ते गरमागरम पोहा जलेबीपासून आणि पहिल्या घासातच वाटतं, अरे हेच सर्वात भारी. पण मग बाजूला समोसेवाला बोलवतोय, भाऊ माझं पण ट्राय करा ना. त्याच्या शेजारी पाव भाजीवाले काकांचं ताट चमकतंय. अरे वा. मित्रांनो, सर्वप्रथम सुरुवात कुठली केली असेल तर ती झणझणीत पोह्यानी, मग दही पापडी, चाट आणि पुढे गोलगप्पे. इथे साबुदाण्याची खिचडी, कचोरी, समोसे, फालुदा आणि गुलाबजामुनसारखे खास उज्जैनी पदार्थ देखील तिथे मिळतात. आणि मित्रांनो, इथे मिळणाऱ्या प्रत्येक पदार्थाचे आणि प्रत्येक स्टॉलचं स्वतःचं एक टेस्ट आहे. इथे पोहे जलेबीचा सकाळचा नाश्ता हा स्पेशल असतो. त्याच्यात छोले भटुरे, कचोरी, समोसे, साबुदाणा खिचडी, वडा उपवासासाठी, दही पापडी, पाणीपुरी, चाय, कुल्हड चाय, पिझ्झा, बर्गर, सँडविच, गोलगप्पे, फालुदा, मस्तानी, मिठाई. आणि विशेषतः म्हणजे संध्याकाळच्या वेळी इथे पुष्कळ गर्दी असते. परिसर स्वच्छ आणि फॅमिली फ्रेंडली आहे. काही ठिकाणी उज्जैनी स्टाईलच्या थाळ्याही तर तुम्हाला मिळतात. आणि म्हणून मित्रांनो, जर तुम्ही इंदोरला भेट देत असाल ना, तर 56 दुकान हा तुमच्या पहिल्या लिस्टमधलाच पहिला क्रमांकावर असला पाहिजे. आणि मित्रांनो, वेळ आहे ती संध्याकाळचीच आणि पहिल्या पावलातच दिसते ती गजबज. आजूबाजूचा लाईटचा झगमगाट, दुकानदारांचा हाकांचा आवाज आणि पार्श्वभूमीला चाललेलं मस्त इंडियन गाणं, हिंदी. वातावरण म्हणजे एकदम मेळावाच. इथे उजवीकडे चाटवाल्यांजवळ लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. डावीकडे पावभाजीवाल्यांकडून येणारा लोण्याचा सुगंध आणि मध्ये जलेबी तळण्याचा क्रिस्प आवाज ऐकून भूक दुप्पट होते हो. 56 दुकानचं रात्रीचं सौंदर्य काही वेगळंच असतं. रंगीत लाईट्स दुकानावर चमकतात, लोक हसत गप्पा मारत खाणं एन्जॉय करत असताना दिसतात. तर मुलं आईस्क्रीम घेऊन धावताना दिसत आहेत. काही कपल्स कुल्फी शेक शेअर करत असतात. पण इथे येणं म्हणजे फक्त पोट भरणं नाही, तर डोळे, कान आणि मन तिन्ही गोष्टींना फुल ऑन स्ट्रीट गाणी, हसा आणि खाण्याचा सुगंध सगळं मिळून हा अनुभव कायमचाच लक्षात राहणार. मित्रांनो, 56 दुकान फक्त खाण्याचं आकर्षण नाही आहे. इथे खास बॅनर फोटो सेशन एरिया पण आहे, जो पर्यटक आणि फूड लव्हरांसाठी एकदम हिट स्पॉट आहे. या एरियामध्ये मोठमोठे रंगीत बॅनर्स, इंदोर 56 दुकान अशी अक्षर आहेत आणि आकर्षक लाइटिंगने सजवलेल्या फ्रेम्स देखील आहेत. या फ्रेम्स 3 कलरमध्ये वेगवेगळ्या याच्यामध्ये तुम्हाला दिसतात आणि रात्रीच्या वेळी हे लाईट्स झगमगतात आणि फोटोसाठी एकदम परफेक्ट बॅकग्राऊंड तयार होते. इथे लोक सेल्फी घेतात, ग्रुप फोटो काढतात आणि अनेकदा फूड आयटम हातात घेऊन क्रिएटिव्ह फोटोशूट देखील करतात. इंस्टाग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब थंबनेलसाठी हा फोटो सेशन एरिया म्हणजे सोन्याहून पिवळा. मित्रांनो, इंदोरचं 56 दुकान म्हणजे खवय्याचं स्वर्गच. इथे खाण्याचा मजा 2 पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता 2 पद्धतीने म्हणजे खाण्याचं काय, शेवटी पोटामध्ये टाकायचं आहे. पण नाही, तसं नाही म्हणायचं मला. एक म्हणजे दुकानासमोर बसून आरामात चवीचा आनंद घेत आणि दुसरं म्हणजे चालता चालता एक एक पदार्थ चाखत सगळी गल्ली फिरणं. बसून खाल्लं तर दुकानवाले गरमागरम प्लेटमध्ये आणून देतात आणि गप्पा मारत आजूबाजूचा माहोल बघत खाण्याचा एक वेगळाच आनंद मिळतो. विशेषतः थंडगार हवेत गरम पावभाजी किंवा जलेबी हातात असेल तर काय सांगू. पण चालता चालता खाणं, अरे वा, हा तर एकदम स्पेशल चॉईस. एका हातात चाट, दुसऱ्या हातात कुल्फी आणि मध्येच एखादा फोटो क्लिक करून पुढचं दुकान गाठणं. गर्दीतून जाताना आजूबाजूला येणारा मसाल्याचा वास, गोडधोडांचा सुगंध आणि लोकांच्या गप्पा, हसा हे सगळे मिळून
56 दुकानांचं वातावरण जिवंत होतं. दोन्ही अनुभव भन्नाट आहेत. बसून खाल्लं तर पोट भरतं आणि चालता चालता खाल्लं तर मन भरतं. आणि मित्रांनो, चप्पन दुकानातून परतताना मनात एकच विचार आला की अरे अजून थोडा जास्त वेळ राहायला हवं होतं. कारण इथली चव, गर्दी आणि लाईटचा माहोल इतका मस्त असतो ना. परतताना सुद्धा चेहऱ्यावर हसू आणि मनात ताजेपणा भरून राहतो. संपूर्ण एरिया खाद्यपदार्थांच्या सुगंधाने, हसऱ्या चेहऱ्याने आणि उत्साहाने भरलेला असतो. रात्रभर चाललेली गजबज, फोटो सेशन एरिया आणि चालता चालता घेतलेले छोटे छोटे घास हे सगळं मिळून एकदम फ्रेश वाटतं. छप्पन दुकानाला अनुभव म्हणजे फक्त खाण्यासाठी नाही, तर मनाला रिलॅक्स करणार आणि आठवणींमध्ये कायमचा साठवून ठेवण्याचा प्रवास आहे. परतताना असं वाटतं पोट तर भरलंय, पण मजा आणि ताजेपणा अजूनही शिल्लक आहे. आणि मित्रांनो, ही आतिषबाजी जी दिसते आहे ना, तो आजचा दिवस या शहरासाठी अभिमानाचा क्षण होता. कारण महापालिकेने सलग नव्हे तर तब्बल 8 वेळा देशात पहिला क्रमांक मिळवून इतिहासात घडवला होता. स्वच्छता अभियान स्पेशल आजच्या दिवसासाठी तिथे पारितोषिक वितरण करण्यात आलं होतं. तर मेहनत, तिथल्या लोकांची मेहनत, प्रामाणिकपणा, टीमवर्क आणि नागरिकांचा सहभागाचं तिथलं फलित होतं. गेल्या अनेक वर्षापासून तिथल्या महानगरपालिकेने स्वच्छता विकास आणि नागरिकांसाठी चांगल्या सुविधा देण्याचा जो प्रयत्न केला होता, त्याचं फळ आज पुन्हा त्यांना मिळालं होतं. आणि तो सन्मान पाहण्यासाठी आम्ही देखील त्याच वेळेला तिथे हजर होतो. हा सन्मान फक्त महानगरपालिकेसाठी नाही, तर संपूर्ण इंदोरसाठी होतं, इंदोरवासियांसाठी होतं. कारण प्रत्येक नागरिकांचा छोटासा प्रयत्न, कचरा योग्य ठिकाणी टाकणं, नियम पाळणं, शहर स्वच्छ ठेवणं, यामुळेच यावर्षी देखील ते यशाचा झेंडा आठवणदा फडकवला होता त्यांनी. 56 दुकानाचा आनंद घेतल्यानंतर आम्ही रस्त्यावर पाऊल टाकताच डोळ्यासमोर रंगीबेरंगी जग उभं राहतं. दोन्ही बाजूला मोठमोठी दुकाने, त्यांच्या झगमगत्या लाईट्स आणि शोकेसमध्ये चमकणारे पदार्थ, वस्तू बघताच मन प्रसन्न झालं. रस्त्यावरून चालताना कानात दुकानदारांच्या हाका, तर डोळ्यात फुलांच्या, कपड्यांच्या, खाद्यपदार्थाच्या रंगांची उधळण, मध्येच एखादा दुकानदारातून येणारा गरमागरम वास आणि दूरवरून ऐकू येणारे हलकं संगीत, हा अनुभव एकदम जिवंत आणि संस्मरणीय बनवतो. लोकांच्या गर्दीतून हळूहळू चालत जाणं, नव्या नव्या गोष्टी बघणं आणि प्रत्येक पावलागणित त्या ठिकाणची ऊर्जा जाणवणं, ही संध्याकाळ मनात कायमची घर करून जाते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.